हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. कसं आहे की आमचं हॉटेल इंडस्ट्रीबद्दल तुम्हाला कल्पना आहेच. तुम्ही रेस्टॉरंट्समध्ये जाताच, पण तुम्ही बॅक ऑफ द हाऊस ॲक्शन बघितली आहे का कधी? तुम्हाला इमॅजिन नाही करणार, पण एवढी वर्दळ चालू असते, एवढा धमाका चालू असतो, फुल ॲक्शन ओरिएंटेड पिक्चर आमच्याकडे चालू असतो. बॅक ऑफ द हाऊस पण किचनमध्ये गेलात तर भांड्यांचा आवाज, रेस्टॉरंटमध्ये गेलात तर वेटर्स इकडे तिकडे पळत असतात. पण या सगळ्या गोष्टीतनं रात्री जेव्हा सगळे जेवून घरी जातात ना, तेव्हा आम्ही सगळे खुश होतो आणि रिलॅक्स असतो. असे एक 2-3 महिने गेल्यानंतर मात्र माझी टीम जी आहे ना, त्यांची गॅरंटी जरा डाऊन व्हायला लागते आणि मग त्यांची थोडी कुरपूर चालू होते की काय सर, काय कुठेतरी जाऊया, काहीतरी करूया, चेंज हवा आहे. मग अशा वेळेला मला फक्त एकच शब्द आठवतो, तो म्हणजे गोवा. कारण गोवा हा शब्द म्हटला ना की लोक सगळे रिफ्रेश होतात. कारण त्यांना मी सांगतो की हा एक आठवडा जाऊन दे, पुढच्या आठवड्यात आपण गोव्याला जाऊया. गोवा जितका हा शब्द मॅजिकल आहे ना, तितकंच तिथलं फूड देखील इन्व्हायटिंग आहे. आणि फूड इन्व्हायटिंग आहे म्हटल्यावर तिथल्या रेसिपी आल्याच, आणि रेसिपी आल्या म्हटलं की माझं तुम्हाला नाव नक्कीच आठवणार. आणि माझ्या खास टचच्या रेसिपीज मी तुम्हाला आमच्या या कल्चर करी इव्हेंटमध्ये या गोवन रेसिपीज तुम्हाला करून दाखवणार आहे. सो आय एम शुअर तुम्ही खूप एक्सायटेड आहात. पण मी तितकाच एक्सायटेड आहे, कारण माझ्या या नेहमीच्या किचनच्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर मी आलेलो आहे. मस्त अशा ॲम्बियन्समध्ये मी आलेलो आहे. तो आय एम शुअर तुम्हाला सुद्धा थोडीशी उत्सुकता असेल की हे नक्की कुठे आलो आहे मी. काही काळजी करू नका. आधी आपण हे ॲम्बियन्स म्हणजे काय आहे, कुठलं रेस्टॉरंट आहे, आपण कुठे आलो आहोत, त्यासाठी आपण इथल्या मॅनेजरची, म्हणजे इथले जे मॅनेजर आहेत मिस्टर मिलिंद खोत, आपण त्यांची आधी भेट घेऊया आणि नंतर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. कम ऑन, लेट्स गो. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे आणि या एका वाक्यावरती आमची हॉटेल इंडस्ट्री सेट झालेली आहे असं मी समजतो. खरं तर जसं जेवण ही एक आपली नेसेसिटी आहे, गरज आहे, तसंच ते आता लक्झरी झालं आहे. कारण जेव्हा आपण बाहेर जातो आपल्याला खाण्याची गरज पडते आणि चांगला ॲम्बियन्स लागतो, आणि हे सगळं आम्ही देतो ते निव्वळ तुमची भूक भागवण्याकरता आणि तुम्हाला एक छान एक्सपिरियन्स देण्याकरता. असाच छान एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल ठाण्यातल्या या संजय गांधी नॅशनल पार्कमधील येऊरमध्ये वसलेल्या एक्झॉटिका रिट्रीटमध्ये. आपल्याबरोबर आहेत इथले मॅनेजर मिस्टर मिलिंद खोत. आपण त्यांचं आपल्या या प्रोग्राममध्ये स्वागत करू. नमस्कार. वेलकम टू द शो. थँक्यू निलेश. सो मला खरोखरच खूप मस्त वाटतं इकडे, आणि आय थिंक तुम्ही जे बनवलेलं आहे, फर्स्ट आणि सर्वात पहिला प्रश्न माझा असा आहे, तुम्हाला मुद्दाम विचारायचा वाटतो की हे कसं काय तुम्ही इको फ्रेंडली कसं काय जोपासलं? अच्छा, आमची संकल्पना अशी होती की शहरापासून जवळच निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाची जपवणूक करून एखादे हॉटेल उभं करावे, असे या रेस्टॉरंटचे मालक प्रसाद कळमकर यांनी स्वप्न बघितलेलं. 2003 साली त्यांनी हे त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. इथे तुम्ही रेस्टॉरंटमध्ये बघाल की इथे RCC किंवा स्टील जे नैसर्गिक आपल्या रेग्युलर बांधकामात जे साहित्य वापरलं जातं त्याचा वापर इथे अजिबात केलेला नाही. फक्त रेल्वेचे स्लीपर बूट्स आणि बाकीच्या गोष्टी वापरूनच याची उभारणी झालेली आहे. एक्सलंट. म्हणजे लिटरली जे आपण वापरत नाही कधी किंवा जे टाकून देतो त्याच्यातनं तुम्ही एवढं छान कलाकृती करून असं ॲम्बियन्स तुम्ही दिलेलं आहे लोकांना. टाकाऊतून टिकाऊ, आणि ते पण डोळ्याला सुखकारक. खरोखरच म्हणजे भरलेल्या शहरामध्ये आहोत, पण इकडे आल्यावर तर खरोखरच छान शांत असं वाटतंय. सो आय एम शुअर तुमच्याकडे मस्त लोकांची ये जा असेल, वर्दळ असेल, आणि तुमचे खूप रेग्युलर्स असेल. एवढ्या वर्षापासून तुमचं रेस्टॉरंट चालू आहे. हो. आमचं जवळपास 50 ते 60 कंपन्यांचे रेग्युलर्स इथे प्रोग्राम्स चालू असतात. ओके. तसेच आमचं स्वतःचं पण क्लायंटेल ग्रुप जवळपास 2000 लोकांचं आहे. त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकाराने मेल आणि इंटरनेटद्वारा आमच्या सोयीसुविधा पाठवत असतो. रेग्युलर येणाऱ्या कस्टमर्ससाठी आमच्या इथे वेगवेगळे पॅकेजेस अवेलेबल आहेत. जे एक्झॉटिकामध्ये येतात त्यांच्यासाठी रेस्टॉरंटपासून, ओपन एअर रेस्टॉरंटपासून स्विमिंग पूल आहे रिलॅक्सेशनसाठी, पार्टी लॉन्स आहेत, कॉन्फरन्स हॉल आहेत, आणि AC डिलक्स रूम पण सुसज्ज आहेत. थँक्यू मिस्टर खोत. तुमच्या या मस्त एक्झॉटिक ॲम्बियन्समध्ये आम्ही मस्त एक्झॉटिक रेसिपीज आमच्या व्ह्यूअर्सना करून दाखवणार आहे, त्यामुळे त्यांनाही त्या रेसिपीज नक्की आवडतील. सो थँक्यू वन्स अगेन. सो फ्रेंड्स, सुरुवात करूया आजच्या आपल्या एक्झॉटिक रेसिपीजला. कम ऑन, लेट्स गो. अशा एक्झॉटिक ॲम्बियन्समध्ये आजची आपली पहिली डिश असणार आहे कोको प्रॉन. आणि या कोको प्रॉनसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे प्रॉन्स, तसंच आपण लाल ढोबळी मिरची घेतली आहे, नंतर शहाळ्याचं पाणी घेतलं आहे, बारीक चिरलेली आपण लसूण घेतली आहे जी मी फक्त ठेचून घेतली आहे, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, तसंच धनेपूड, जिरंपूड, आपल्याला लागणारे थोडंसं आलं, काळी मिरी, नंतर या बेडगी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला नंतर भिजवायच्यात, विनेगर नुसत्या पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजवायच्यात आणि नंतर त्याची पेस्ट करायची आहे. तसंच आपल्याला लागणारे थोडंसं मध, हळद,
लिंबाचा रस आणि मीठ, तसंच इकडे शहाळ्याचं खोबरं घेतलंय, ते फक्त वरनं आपल्याला गार्निशिंग करता वापरायचं आहे. सुरुवातीला आधी आपल्याला मॅरिनेशन बनवून घ्यायचं आहे. मॅरिनेशन बनवण्याकरता आपण हे जे मीठ आहे, आपण ते थोडंसं मीठ या बोलमध्ये काढून घेऊ. नंतर आपल्याला लागणारे लिंबाचा रस, हा लिंबाचा रस त्याच्यामध्ये घालू. तसंच थोडीशी ही धने जिरपूड. नंतर आपण थोडंसं हे आलं घालूया. ओके, हे सगळं आपलं मॅरिनेशनचं जिन्नस आपण मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं तेल. हे घातलं आपण, तेल घातलं आणि हे मॅरिनेशन मी जरा फेटून घेतोय, छान मॅरिनेशन करून घेतोय. हे सगळेच्या सगळे प्रॉन्स आपण या मॅरिनेशनमध्ये मिक्स करू. म्हणजे एक साधारणतः 15 मिनटं आपण ते मॅरिनेशनमध्ये ठेवू शकू या प्रॉन्सना, म्हणजे त्याला चव चांगली लागेल. सिम्पल मॅरिनेशन आहे, त्याला एक साधारणतः 15 मिनटं जातील. आधी आपण प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवले. नंतर आता आपल्याला ही जी लाल मिरची जी आहे, बेडगी लाल मिरची जी मी घेतली आहे, त्या पाण्यामध्ये आपण ती भिजत ठेवणार. साधारणतः कोमट पाणी घ्यायचं आणि नंतर ती थोड्या वेळ त्याच्यामध्ये भिजत ठेवायची, एक साधारणतः 15 ते 20 मिनटं. आणि नंतर मिक्सरमधनं त्याची पेस्ट काढायची. पेस्ट काढून झाल्यावर ती पेस्ट ही अशी तयार होते. सो ही पेस्ट माझ्याकडे तयार आहे. आपल्याला ही पेस्ट वापरायची आहे. नंतर ही जी लसूण जी आहे मी घेतली, ती ठेचून घेतलेली आहे. फक्त आपल्याला तशीच्या तशी लसूण याच्यामध्ये वापरायची आहे. बाकीचं जिन्नस आपल्याकडे तयार आहे. इकडे साहित्य. मधाचा वापर आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत, त्याला थोडासा गोडसरपणा येण्याकरता. आणि या मधाच्या बरोबर आपण थोडंसं शहाळ्याचं पाणीसुद्धा ह्याच्यात वापरणार आहोत. सो त्याची टेस्ट आपल्याला अतिशय मस्त लागेल. सुरुवात करूया आता. प्रॉन्स मॅरिनेट करून झालेलेच आहेत. तेल गरम झालेलं आहे. आपल्याला आता या तेलामध्ये आधी लसूण परतून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये आपण घालूया ही लाल मिरचीची पेस्ट. तिखट आपण ठेवणार आहोत. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं ते म्हणजे हे प्रॉन्स आपण आता सॉटे करून घेणार आहोत. आपण याच्यामध्ये या लाल ढोबळ्या मिरच्या घालूया. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ. आता याच्यामध्ये आपण घालूया ही काळी मिरी. आता या स्टेजला आपण थोडीशी कोथिंबीर घालू वरनं. फ्लेवर्स ब्लेंड करून घेतोय. सो थोडीशी मी कोथिंबीर घातली आत्ता. आपण याच्यात घालूया थोडीशी हळद. आता आपल्याला हे जे नारळाचं पाणी आहे, आपल्या नारळाचं पाणी आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचं आहे. सो या बोलमध्ये मी थोडंसं नारळाचं पाणी काढून घेतो. शहाळ्याचं पाणी येते आणि थोडंसं मध त्याच्यामध्ये मिक्स करतोय. आणि आज मी मोठीच ठेवली आहे. त्याला थोडंसं एक काय म्हणतो, एक बॉईल देऊया आपण. डिश तयार झाली आहे. आय थिंक आज मी बंद करतो. आपण या शेलमध्ये हे प्रॉन्स सर्व करू. लवली. आता फक्त थोडंसं हे खोबरं, आपल्याला खोबरं शिजवायचं नसतं, कारण आपण त्याचं जे युनिकनेस आहे, नॅचरलपणा जो आहे, तो आपण घालून टाकू जर का आपण ते शिजवलं तर. त्यामुळे ते अजिबात शिजवायला घेऊ नका. फक्त वरनं ॲज अ गार्निश तुम्ही ते घाला. प्रत्येक घासाबरोबर एखादा खोबऱ्याचा पीस जर का आला तर लवली. ह्याच्यापेक्षा मला अजून जास्त काहीच बोलायचं नाहीये. फक्त एवढं सांगतो की साहित्य आणि कृती घेऊन घ्या. प्रॉन कोको बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 8 ते 10 प्रॉन्स, लाल भोपळी मिरचीचे तुकडे, शहाळ्याचं पाणी, लसूण, कोथिंबीर, धणे जिरे पूड, काळी मिरी पूड, बेडगी मिरच्या, मध, हळद, लिंबाचा रस, कोवळ्या खोबऱ्याचे तुकडे, शहाळ्याचे तुकडे, मीठ, तिखट आणि तेल. कृती: प्रथम मीठ, लिंबाचा रस, धणे जिरे पूड, आलं आणि तेल हे मिश्रण एकजीव करून मॅरिनेशन तयार करावं आणि प्रॉन्स या मॅरिनेशन मध्ये 15 मिनिटं ठेवून द्यावेत. बेडगी मिरच्या कोमट पाण्यामध्ये 15 मिनिटं भिजवून वाटून त्याची पेस्ट करून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण आणि लाल मिरची पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये प्रॉन्स, लाल भोपळी मिरचीचे तुकडे, मीठ, मिरपूड, कोथिंबीर आणि हळद घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये नारळाचं पाणी आणि मधाचं मिश्रण एकत्र करून घालावं. शहाळ्याचे तुकडे या मिश्रणामध्ये घालून परतून डिश सर्व्ह करावी.